काय चांगलं वाटलं ट्रीटमेंटनी? चांगली ट्रीटमेंट आहे. काय म्हणजे काय फरक वाटला? लूज पडलं, हात लूज पडला थोडा. अजून तर जोरात बोल. पाय पण लूज पडला थोडा. हा, हात लूज पडला. जरा पेन होत होतं इथं पेन होत होतं. पूर्ण मागची बॉडी पूर्ण जाम होती. जाम होती. ही रिलीज झाली. कमी झालं म्हणजे हात पण कमी झाला. उजवा हात पण कमी झाला. पायाचा पाय कमी झाला. पायामध्ये स्टिफनेस किती होता? थोडं कमी झालं. आज पाय पंजा जो हलते का आता? सर फक्त पंजा पण जड असल्यामुळे काय वाटायचं? उचलता येत नव्हतं फास्ट उचलता येत नव्हतं. जर चालून दाखवा जरा. पायाचा सरळ पडतो पाय. पहिला वाकडा पडतो पाय. पहिला क्रॉस जायचा पाय. क्रॉस जायचा पाय. थोडा आता सरळ यायचा. सरळ. आता 4 वर्षाचं दुखणं एका दिवसात तर नीट नाही होणार. होऊन जाईल. कालचा तळवा एकदम सॉफ्ट झाला का? हा, सॉफ्ट झालं. म्हणजे तुमचं म्हणण्याचा उद्देश आहे की जो पाय असं तिरफा पडायचा तो थोडासा सरळ पडायला लागला. म्हणजे हळूहळू करून होऊन जाईल. व्यायाम केला तुम्हाला काही व्यायाम मी शिकवणार आहे. व्यायाम करताना तुमचं बरंचसं काय होईल. तुम्हाला जे बँडेज सांगितलं ते सगळं मागून ठेवा. नेक्स्ट आपण ट्रीटमेंटला करू. नेक्स्ट ट्रीटमेंटला कसं लावायचं काय लावायचं आम्ही तुम्हाला सांगतो. व्यायाम जर केला तर तुम्ही व्यायामाने नीट होऊ शकता. ह्या ट्रीटमेंट बद्दल काय सांगू शकाल तुम्ही? ट्रीटमेंट चांगली आहे. म्हणजे एका दिवसात थोडा फरक पडलाय. किती टक्के फरक पडला? 40% फरक पडलाय. म्हणजे पायाला हाताला पूर्ण बॉडी हे जे खाणे पूर्ण जाम झाले पूर्ण कडक झाले. हाताला जे हात हे पूर्ण सॉफ्ट झालं. पहिल्याला एकदम टफ होते. होऊन जाईल. आपण एक ट्रीटमेंट करू. एक ट्रीटमेंट करता करता तुम्हाला इम्प्रूव्हमेंट होऊन जाईल. तर या ट्रीटमेंट जी दिली आतापर्यंत तुम्ही ट्रीटमेंट घेतली ती तुम्हाला दुखलं माझ्या ट्रीटमेंटनी. पण हे दुखेल. पण जेव्हा दुखतं जेव्हा चांगलं होणार असेल तर तुम्ही लवकरच बरे होताल. व्यायाम पण करत राहा. व्यायाम जर नाही केला तर ट्रीटमेंट घेण्यात काही अर्थ पण नाहीये. व्यायाम करा. म्हणजे मी तुम्हाला नेक्स्ट याला मी तुम्हाला शिकवतो सगळं. कारण आजच्या एवढे टाईट झाले की तुम्हाला आताच झोप येणार. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.